महाशिवरात्री निमित्तानं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये भक्तांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे। मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे। मंदिरामध्ये आज पहाटे अभिषेक करण्यात आलाय आणि त्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आले। ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील मुठा नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन मंदिर आहे। दरम्यान या ऐतिहासिक मंदिरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। हर हर महादेव म्हणत पुण्यासह देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। मी सध्या पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहे आणि आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक फुलांनी सजवलेला हा गाभारा आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ आज सकाळपासूनच या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराचा इतिहास जर आपण बघितला तर जवळपास 1740 पासून हे मंदिर आहे आणि त्यानंतर पुढे हे मंदिर जे आहे आपण बघितलं तर पूर्ण दगडाचं बनलेलं मंदिर, ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते देखील प्राप्त झालेलं आहे। पेशवे काळात देखील या मंदिराची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर सातत्याने अनेक देशाच्या भागातून कानाकोपऱ्यातून पुण्यात जो कोणी येतो तो ओंकारेश्वरच्या मंदिरात येतो, दर्शन घेतो आणि अनेक जे उत्सव आहेत ते या ठिकाणी आपल्याला पार पडलेले पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच आपण जर बघितलं तर मंदिर जे आहे ते महादेवाला अभिषेक घालण्यात आला होता। महादेवाची पिंड जर आपण बघितली तर भव्य अशी पिंड आहे, त्याच्यावर बेल असतील, फुलं असतील, या ठिकाणी आरास जी आहे ती देखील फुलांची केलेली आहे आणि एकंदरीतच अभिषेक झाला त्यानंतर पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।